कल्याण डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार मातोश्रीवर बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले मत मांडले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. युतीत निवडणूक लढवल्यानंतर मनसेने शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यातच ठाकरे गटाचे 4 नगरसेवक फुटल्याची चर्चा सुरू आहे. अशातच ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यावर आता ठाकरे गटाने आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे 11 उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी 4 नगरसेवक बेपत्ता आहेत. त्यापैकी 2 शिंदे गट आणि 2 मनसेकडे गेल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाने विकासासाठी सोबत यावे असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले. त्यानंतर आज मातोश्री ठाकरे गटाच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी माहिती देताना मोठी घोषणा केली. आम्ही महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या गटात न जाता समक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहोत अशी घोषणा युवासेना सरचिटणीस आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी केली आहे. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत ते माध्यमांशी बोलत होते. वरुण सरदेसाई यांनी सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहे. ठाकरे गटाचे काही नगरसेवक संपर्कात नसल्याच्या चर्चेवर सरदेसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.